आम्ही आमचं विजन घेऊन चालतो. आम्ही दुसऱ्या पक्षाचं आमचं काय, आमचं जे स्वतःचं आहे तेच विजन घेऊन आम्ही पुढे चालतो. ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी म्हणून आम्ही आज प्रशासनामध्ये एंट्री करणार आहोत. प्रचारानिमित्त तुम्ही प्रभागात फिरताय, काय प्रश्न अशा समस्या आहेत ज्या तुमच्याकडे आज मांडल्या आहेत लोकांनी? 100% विकास हा होत नसतो, कुठे ना कुठेतरी 1% राहतो. तर ज्या ठिकाणी ज्या ज्या काही समस्या असतील त्या आम्ही स्वतः लिहून घेतो, नोट डाऊन करतोय आणि त्या सोडवण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. या प्रभागात तुमच्या मनातलं विजन असं काय आहे की तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर मी स्वतःहून म्हणून हे काम करणार या प्रभागात? आम्ही सर्व पुढचं जे विजन आहे ते आम्ही ठरवलंय, त्याप्रमाणे आम्ही पूर्णपणे ते करणारच आणि ते ह्या 5 वर्षामध्ये सर्व जनतेला दिसणारच. कारण आज युवा शक्ती पुढे येते आणि युवकांना आज दीपक भाईंनी सगळ्यांना संधी दिलेली आहे. तर युवा पिढी ही उद्याचं भविष्य आहे. तर त्याप्रमाणे ज्या काही युवकांच्या समस्या असतील किंवा जनतेच्या, त्या 100% आम्ही पूर्ण करणार आणि त्यामध्ये आपल्याला अंडरग्राऊंड केबल म्हणा किंवा जे सार्वजनिक जे टुरिस्ट लोक येतात त्यांच्यासाठी जे आज सार्वजनिक वॉशरूम्स वगैरे नाही आहेत, तर त्यासाठी आम्ही सर्वात पहिलं पाऊल उचलणार आहोत, जेणेकरून त्यांची त्या सुविधा उपलब्ध झाल्यानंतर पर्यटकांचा पण ओघ आपल्या सावंतवाडी शहराकडे वाढेल.